नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. महिलांच्या कीर्तीचे गोडवे गाऊन तिचा सत्कारही केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका असहाय्य बेघर झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची सत्यकथा दाखवणार आहोत. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल अशी ही संघर्षगाथा तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्ही धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या गावी आज आलेलो आहोत. उमरगा चौरस्त्यावर आळंद रोडवर डॉक्टर पतंगे यांचे इंद्रधनुष्य वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमामध्ये बेघर झालेल्या शकुंतला पतंगे या 65 पार केलेल्या आजी सध्या वास्तव्यात आहेत. या आजींना 2 मुली आहेत. एक मुलगा शिलाई करून आपला उदरनिर्वाह करतो, तर दुसरा वकिली व्यवसाय करतो. हा वकील मुलगा दत्तक गेलेला आहे. या आजीचे भुसार लाईनमध्ये एक छोटेसे घर पण आहे, परंतु उच्च शिक्षित असलेल्या या वकील करणाऱ्या मुलांनी शकुंतलाबाईंना या घरातून हाकलून दिल्यामुळे त्या असहाय्य महिला आज इंद्रधनुष्य वृद्धाश्रमात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. शकुंतला आजींना त्यांचे स्वतःचे घर असताना देखील मुलाने घराबाहेर काढल्यामुळे वृद्धापकाळी त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे. या आजींनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना आपली दर्दभरी कहाणी सांगितली. वर्षाताईंनी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी घराचा ताबा द्यावा असा आदेशही काढला. या आदेशाला आज 2 महिने उलटून गेले, तरीही या आजींना न्याय मिळत नाही. झारीतील शुक्राचार्य कागदी घोडे नाचवत वेगळे धोरण राबवित आहेत. अशा या असहाय्य आजींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या आजींना बोलते केले. तिला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांशीही बातचीत केली. काय आहे ही संघर्षगाथा ती आता आपण पाहूया. काय बोलावं इथं आम्ही सांभाळतो, इथं खाणं पिणं पुढे ये वा बरं नाही आधीच शकुंतला पतंगे या आजींना आम्ही काय अडचण आहे, तुम्ही या वृद्धाश्रमात कसे काय राहता असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. आपल्या घराच्या आठवणीने त्या ओक्साबोक्षी रडत होत्या. हृदयाला पीळ पाडणारी ही घटना पाहून आम्ही देखील खूपच व्यथित झालो. मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? शकुंतला दगडू पतंगे. 2 मुलं आहेत. नाव एक राजू आहे, सतीश आहे. काय करतात तुम्ही? सतीश वकील आहे, धाकटा.
थोरला शिलाई सुटे. दोघे कुठे राहतात आणि काय करतात? ते जुन्या कापड गल्लीत घर आहे एक, तिथं राहते थोरला. आणि जे वकील आहे ते माझ्या वाड्यात राहते, माझ्या घरात भुसारला. किती दिवसापासून इथे वृद्धाश्रमात? 3.5 वर्ष झाले. का म्हणजे इथे येण्याची गरज का पडली? मुलांचं काय? भांडणं करून बाहेर पाठवला त्याने, घरात येऊ दिना गेला. पैसे दे म्हणतं दिला नाही खर्चायला, वकील मुलं. वकील मुलांना आमच्या वाड्यातल्या. आणि शिवाय असं ढकललं तर कमरेला गॅप आले. तेव्हापासून इथं येऊन राहिले. माझ मी काम करते, खाते, कोणी काही देत नाही घेत नाही. बरं, आता तुमचं लातूरमध्ये घर आहे, ते कुठं आहे नेमकं? जागा किती आहे? कधी बांधलेलं आहे? बांधलेलं लक्षात नाही मला. भुसार लाईनला आहे बघा. 2 मजली 4 मजली आहे. 2 मजली घर होतं, छोटं घर होतं खाली बिन संडासचं. ते दिलतं. ते म्हणलं आम्हाला संडास आणि बाथरूमचं घर पाहिजेत म्हणलं, आम्हाला चढ उतार होईना. आणि मागून खाली दुकान आहे. किती असेल अंदाजे जागा? किती असेल जागा 13 बाय 13 काहीतरी आहे. मार्केट नुसार त्याची काय किंमत असेल अंदाजे? काय वाटतं? किंमत मला कळत नाही. मुली आहेत की नाही? मुली दिल्या घरी गेले आहेत, 2 आहेत. कुठे गेले? एक नांदेड आहे, एक उदगीर आहे. काय करतात जावई? हे मिट्रीमेन आहेत दोघं? नांदेडचे. दोघं? नाही नाही, हे शिलाई सुट्यात उदगीरचे. आणि मुलींचं आता काय म्हणणं असतं? मुलीचं काही म्हणणं नाही. आता मुली दिल्या घरी गेलं, झालं, संपलं त्यांचं. आपल्याला किती दिवस पोसणार आहे? कोण पोसणार आहे आपल्याला? तुमचे मालक? मालक थोरल्यापाशी आहेत, थोरल्या मुलापाशी आहेत. त्यांचं वय किती? वय आता माझी वय म्हणल्यावर बघा की 70-60 काय. काय करत होते मालक? शिलाई शिवत होते, काजे गुंड्या करत होते. काही बी नाही, आता काही नाही, बसून खात्यात होत वस्ती. मग आता हे तुमच्या घर कोणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे. तुमच्या नावावर असताना तुम्हाला कसं काय घर होतं? असं करू लागलंय म्हणून तर की मग बकळ त्याला काकलूट केले. मला खाऊ घाल, नाही तर पैसे पाठव, तुला सुत्या जागा. ते ऐकायला राजीने. कमरेचा गॅप झालाय आता, आणि कशाचं आलंय काय? गुडघ्याला गॅप पडलंय, कमरेला गॅप पडलंय, उठायला येईना. काम बी आता तेवढंच कामापुरतं करते बिचारा, खाऊ घालते तिथं, काही म्हणत नाहीत. 1000-1500ची गोळ्या आहेत माझ्या आता सध्या. काय आजार आहे तिथं? आजार मला अटक आलत, वर्ष झालं. अजून दुसरं BP शुगर आहे. BP आहे, शुगर नाही. उपचार कुठं चालू आहे? लातूरलाच आहे. मग एवढ्या लांबून आता कसं दवा करायचं? हा, तिथं वय तिथं इलाज होईना गेलं, तिथं पाठवले. आता तुम्ही घर तुमच्या नावावर, तुम्ही त्या संदर्भात प्रशासनाकडे, शासनाकडे काही मागणी केली? मागणी केली ना. मग माझ्यासारखं झालंय फैसला, तर बी त्यानं निघणा गेले. काय मागणी केली होती तुम्ही? संडास बाथरूम असलेली खोली दे तुम्हाला राहण्यासाठी? राहण्यासाठी? राहण्याचं. उदरनिर्वाह म्हणून काही? हा, उदरनिर्वाहासाठी काही पैसे लागत असतील? मग ते खाल्ले मजन का नाही, ती खोली दे आम्हाला. खाल्लं दुकान आहे, दुकानचा किराया घालून खाते मी. म्हणलं किरायाला ठेवून. काय म्हणले म्हणून? नाही म्हणते काहीच. येऊ दे ना गेले, पुन्हा बोललाच नाही. ते काय आता 4 वर्ष झालं बोलणं नाही, फिरणं नाही, काहीच नाही. फोन नाही, नंबर नाही, काहीच नाही त्याचं. आता काय बोलते, तोंड बी बघणं नाही. तुम्ही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली? सगळ्याची भेट झाली, सगळं झालं, निकाल लागला. कलेक्टर मॅडम काय म्हणाले? ते निकाल लावले ना, काही नाही म्हणलं. मला ते एकदाच येऊ दिले त्यांनी. आजीला नको म्हणले, किती बेजारी हुलायली आहे. पुन्हा मध्ये काय 2-3 झाले तर काहीतरी. पुन्हा निकाल लागल्यावर मला सांगितलं की निकाल लागले. आता लागून मी 2-3 महिने झालं. त्याला काढायला गेलं तर निघच ना घरात. काय निकाल लागला? माझ्या नावानं, म्हणजे तुमच्यासारखी जागा म्हणून. त्या निकालामध्ये काय तुम्हाला काही खर्च द्यावा, घरात ठेवावा असं सांगितलं? घरात ठेवासारखं नाही, एकच संडास बाथरूम आहे तिथं. असं खाली राहिलं तर वरी जाणं होईना, पायऱ्या चढणं होईना माझ्यानं. आणि त्याच्याकरता वरची खोली संडास बाथरूमची द्या मला. दुकानची जागा किराया घेते, खाते. आता त्यानं दत्तक घेतलेला आहे, काय माझ्या नावानं नाही, काय नाही. तुमचा पुढचा मुलगा नाही? पोटचाच मुलगा दत्तक गेलाय, दिराच्या पोटात, दिराच्या घड्याकडे. गुरुनाथ पतंगे आहे नाव त्याचं, त्यांच्याकडे गेलाय. दीर काय करतो? दीर मेला.
जाऊ बी मेली, कोणी नाही त्यांच्या आता. म्हणजे त्यांना कोणीच नव्हतं म्हणून घेतलं होतं का? त्यांना लेकरं झाले नाहीत. म्हणून घेतलं. 2 मुलं होते, एक माझ्याकडे घेतलं, एक त्यांच्याकडे दिलं गेलं. 2 नंबरच्या मुलाचं काय म्हणजे म्हणणं असतं? काय त्यानं माझं तोंडापुढे आला बी नाही आणि बोलला बी नाही. बघा काय नंबर आहे आणि काय नाही मला काय कळणार गेलं. तर तुम्ही समोर बोललं तरच कळतंय ना. पण मी माहितल्यावर पैसे तर पाठवा निदान माझ्यापुरते. नाही, पण आई वृद्धाश्रमात आहे हे 2 नंबरच्या मुलाला माहित असेल ना? माहिती आहे ना, नसाला काय झालं आता. वकील आहे. तरीही नाही नाही, आणि तो जो कपडे शिवणारा मुलगा आहे हा. तुमचा, त्यालाही माहित नाही का? त्यालाही माहिती आहे. त्यानं काय आधीच निघतानाच म्हणला होता, मी बाप सांभाळतो, तू माय सांभाळ. निघतानाच निघाला. आता 20 वर्ष झालं त्याला. हम्म. 4-5 वर्ष चांगलं घेतलं, खाल्ले पिले झालं, पण असं मारहाण करू लागलं, शिव्या देऊ लागलं, भांडू लागलं. कोण मारहाण करायला? वकील मुलगा. तुम्हाला हं. कुठले कारण होते मारहाण करायचे? खायला द्यायचं नाही, उगाच सतवायचं. कारण कशाचे आलेत आता? माझं कारण काय? मी काय शिकलेली नाही, काय नाही, अनाडी आहे. मग आता त्याला कळायला पाहिजेत ना हे गोष्टी. तुमचं माहेर कुठलं? माहेर हाळी आहे, कोणी बी नाही. आता जिल्हाधिकारी मॅडमनी तुमच्या बाजूने निकाल दिलाय. हं. तुम्हाला घरात जागा द्यावी, बाथरूमची व्यवस्था हं. करावी, तुमच्या उदरनिर्वाहासाठी काही 2 पैशाची व्यवस्था करावी असा हं. निकाल दिलाय. हं. पण तरीही तुमची मुलं ऐकत नाहीये. हो ना. नेमकं तुम्ही पुढे काय करणार आहे? तुमची काय नेमकी मागणी आहे? काय नाही, माझी जागा मला द्यावी. माझं मी कष्ट करून खाते. म्हणजे काय किराया फिराया घेऊन काय होईल ते माझं मी करून खाते. आता किती दिवस हिंडायचं असं रान. ह्यांनी आता कामापुरतं म्हणजे पैसा जेवण्या खाण्यापुरतं काम करू लागले इथं. दुखणं भाणं आल्यावर आता इतके दिवस वेगळं होतं. आता उतरत्या वेळेला कुठं राहायचं आपण? हं? मग माझी जागा मला द्या, निर्णय लावा, झालं काही नाही दुसरं. वृद्धाश्रमात राहायचा निर्णय पण तुमचाच आहे. माझे बी चालेल, कोणी आले माझ्या संग, कोणी नाही आलं. कर्मत आहे आजी इथे? हा? कर्मत आहे इथे? कर्म ना करून न विलाज का आहे आपल्याजवळ? आहे का विलाज? कर्म ना गेलं की रडायचं, बसायचं. खाऊ वाटलं तर खायचं, नाही तर न खायचं. कोणाला सांगायचं? तर कोण आहे आपलं मायाचं? किती महिला आहेत तिथं? कुठं? सगळे एकूण आजी आजोबा किती आहेत तिथे? 30च्या आहेत. 30 वर असतील 1-2, काय मला माहित नाही. नातवांची आठवण येते? हो का, आता मला कुणाचीच आठवण येईना बघा. फक्त माझं सगळं ध्येय घट झालेलं आहे. तुम्ही माझं एवढं जीव गेलं तर तुम्ही बघणार गेला, मग कसं आठवण करायची, कुणाची आठवण करायची? हं? आईला बरं नव्हतं, अटक आलं तर म्हणून लातूरला टाकतो, बघायला तर यायचं होतं ते ना. बघायला देखील आला नाही. काय ऍडमिट होतं? दवाखान्याचं नाव मला माहित नाही, माझं हे आणून म्हणलं तर आणून दाखवते. कधी झालेलं आहे अटॅक? आता वर्ष झालं, गेल्या दिवाळीला झाले. खूप तोंड पिन सुजलं होतं. एक रात्र 1 दिवस मी सुच्यावर नव्हते. गाडी करून नेले, तिथं हे केले, दाखल केले. लेकरं हे सगळे जन्मतानाच्या वेळेस तुमचे कष्ट कसे होते? किती बहिणी घेतले? हं? आता हे सर्व दोन मुलं 2 मुली आहेत तुम्हाला, हो बरोबर आहे? हो. हे लेकरं लहान असताना भरपूर कष्ट घेतले. आता त्यात सांगावं लागतंय का कष्ट किती राहतात? माझ्या बापाला माहितीच असतो ना. मग त्याला कळायला पाहिजेत ना. त्यालाही लेकरं झालेलेच आहेत ना. हं? सगळ्याचे बाळातपण केले, सगळ्याला संसार बसवले. भांडणं का करता भाऊ म्हणून माझ्या जागेत आणून ठेवले. माझा एवढा गुन्हा झाला, मला एवढं भोगायचं आला. आता काही असो, माझा निर्णय मला द्या, बस झाला. तर माझं काय हे नाही आता इच्छा कुणाची. माझ्या माघारी काय तर होईल ते होईल. तर का त्या जागेत कोणाला यायचं नाही, जायचं नाही. मला स्वतंत्र जागा ते द्या. 12-13 जागा तर कोणची मोठी आहे? राहायसारखी नाही ना दोघं. मला सांगा की आता जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिलाय, तरीही हे तुमची पोरं त्या निकालाला जुमानत नाही, तुम्हाला मध्ये घ्यायला तयार नाही. काय नेमकं आता पुढे करावं वाटतं तुम्हाला? तुमची काय भूमिका राहणार आहे एवढं सगळं होऊन? आता भूमिका काय सांगू मी, मला काय सांगता येईना. माझी जागा तुम्ही आता त्यांनी तर निकाल लावलेला आहे. नाही लावून त्याला बाहेर काढायचं झालं, बघायचं काहीच नाही. माझी जागा मला द्या, दुसरं काहीच नको. बरं त्याच्यावर कोणाचंच नाव नाही, बरं फक्त माझं नाव आहे. आता कागद तुम्ही आता काय ते पाहिले ना, मग झाला. त्याच्या पुढे बोलायचं काय? मी एक तर अनाडी आहे, शिकलेली नाही. तुम्हाला व्यवस्थित बोलायला मी चुकलं बी असेल ह्याच्यामध्ये. आता अंग लटका पाहिले, BP वाढायली,
गोळ्या नाही तर 4 दिवस झाला. हम्म. लातूरला जावं म्हणतं जाणं होईना गेलंय मला. हम्म. इथल्या तिथल्या घ्यायला सण होईना तर कुठल्या जिथल्या एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरचंच घ्यावं असं विचार. त्यांनी म्हणले मग इकडेच येत जावा. आणि जर नाही दिलं जागा तुम्हाला तर हम्म. तुम्ही आत्मदहन वगैरे करणार असं काही पत्र दिले कलेक्टर मॅडमला? हो ना, मग आता नाही जागा दिल्यावर विलाज काय आहे सांगा ना तुम्ही. विलाज काय करायचं? बाई माणूस आहे मी. गडी माणूस कुठेही काही खटाटोप करतो. बाई काय करावं कुठं? दुसरा विलाजच नाही मला आता. पण माझी जागा मला द्यायला काय हरकत आहे हे सांगा तुम्ही. तुम्ही वकील आहात आता म्हणून आपण माझ्यासारखी माय आहे मी वकील आहात. तुमचं मी कष्ट करून खावा का? खाऊ नये. बरं ते जागा जी आहे थोरल्या भावाची भावंडर तिथं दोघांची जागा आहे. ते एकट्याची नाही काय नाही. त्याची जागा तिथं आहे. त्याच्या मायबापाची जागा तिथं आहे. मग त्याला जागा ती मिळणार ना. मग माझ्या का मागे एवढं तुलालं? दत्तक दिले असं काय त्याची म्हणजे दुःख आहे का की मला दत्तक दिलं तिकडे म्हणून असं? कुणाला? त्या मुलाला असं काय त्याचं काय कधी म्हणून दाखवले, बोलून दाखवले? नाही नाही, काही नाही काही दाखवलं नाही. माझे राहते घर मला मिळावे एवढी या असहाय्य आजींची मागणी आहे. परंतु या मागणीला कोणीही दखल देत नाही. अत्यंत निराधार झालेल्या या आजी सध्या इंद्रधनुष्य सेवा केंद्र म्हणून जे आहे उमरग्यामध्ये तेथे वृद्धाश्रमामध्ये आश्रय घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. अशा या असहाय्य आजींना न्याय कधी मिळणार हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. आणि आपल्याला न्याय कधीतरी मिळेल अशी भाबडी आशा घेऊन या आजी आपले जीवन या वृद्धाश्रमात घालवित आहेत. आपल्याला आपला शेवट या वृद्धाश्रमात होईल की स्वतःच्या घरी होईल हे देखील या आजींना माहीत नाही. प्रतीक्षा 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 फक्त या आजींच्या नशिबी प्रतीक्षात आलेली आहे. अशी ही संघर्ष गाथा पाहून कोणाचेही हृदय पिळवटून जाईल अशी ही सत्यकथा आहे. मी ॲडव्होकेट राजकुमार माधवराव इंगळे उमरगा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये गेल्या 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. आमच्या विधिज्ञ मंडळाच्या वतीने या इंद्रधनु वृद्धाश्रमामध्ये 3 वर्षापूर्वी इथे एक ज्येष्ठ नागरिकासाठी विधी सेवा समितीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी इथं आलो असताना या वृद्धाश्रमामध्ये पतंगी आजीची ओळख झाली. आणि मग कोणाच्या व्यथा काय आहेत का, कोणाच्या काय कायदेशीर अडचणी आहेत का म्हणून एक सल्ला मसलतीचा आमचा कार्यक्रम इथं ठेवला होता प्रश्नोत्तराचा. त्यामध्ये या पतंगी आजीची ओळख झाली. त्या पतंगी आजीने त्यांची व्यथा मला सांगितली आणि ती व्यथा सांगितल्यानंतर मला फारच अचंबित होऊन मला इतकं वाईट वाटलं. त्यामुळे मी आजीला असं सांगितलं की आजी तुमचं काम 100% मी करून देतो. आणि त्यानंतर मग आपले लातूरतील ॲडव्होकेट बळवंतभाऊ जाधव यांच्याशी मी संपर्क केला आणि भाऊला विनंती केली की भाऊ हे आजी असे लातूरचे आहेत आणि तुमच्या जेवढीशी म्हणलं काम आहे एवढं हे आजींचं एवढं तुमच्या हातानं चांगलं व्हावं म्हणून मी भाऊंची आजीची ओळख करून दिली. आणि त्यानंतर आजीच्या कामाची सुरुवात भाऊने केली. त्या संदर्भात भाऊंनी पालक व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 हा केंद्र शासनाने केलेल्या कायद्या आधारित माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या मार्गदर्शन व तत्त्वे आहेत त्याप्रमाणे भाऊने तिथं ह्या आजीचं तिचं स्वसंपादित घर आहे. आणि या आजीचा धाकटा मुलगा जो आहे वकील आहे, लातूर इथे प्रॅक्टिस करतो. त्याने त्या घरातून या आजीचा त्यांनी सांभाळ तर केलाच नाही, पालनपोषण तर केलंच नाही. वयोवृद्ध महिला जवळपास 65 ते 70 वर्षाचं वय आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतः इथं मेहनत करून स्वतः कष्ट करून या वृद्धाश्रमाची दरमहा 3000 रुपये फीस भरते. आता वयोमानानुसार तिला आता गेल्याच वर्षी तिला अटॅक आला होता, तरीसुद्धा त्याची कोणी देखभाल केलेली नाही. या आजीला तिचे पती, 2 मुलं, 2
मुली असा परिवार आहे. मुली दिल्या घरी राहतात, परंतु कुठलाही हिला आधार त्या घरच्यांनी किंवा तिचा पालनपोषणाची कुठलीच व्यवस्था त्या माणसाने केलेली नाही. तरीसुद्धा भाऊने या महिलेसाठी म्हणून माननीय कलेक्टर साहेब लातूर यांच्याकडे त्या घराचा ताबा किंवा त्या घरातील काही भाग हिला राहण्यासाठी मिळावा म्हणून तसा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आदेश दिला. पण हे कोणीतरी या महसूल खात्यामध्ये माळवतकर नावाचा कोणीतरी एक व्यक्ती असा अंदाज आहे, मला आजीनं सांगितलेलं आहे की त्याच्यामार्फत ह्या आजीचं काम पुढचं म्हणजे ताबा मिळायचं काम आजपर्यंत स्थगित झालेलं आहे. या आजीला या आधाराशिवाय कुठलाच आधार मिळू शकत नाही. ते असं जर प्रशासनामध्ये जर कायद्यानं दिलेला निर्णय, कलेक्टर साहेबांनी दिलेला निर्णय जर एखाद्या त्यांच्याच खात्यातील एखाद्या कर्मचाऱ्याकडनं असा जर त्याला जर खो घालता जात असेल तर कायदा असूनही कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही याची एक खंत वाटते. त्यामुळं या आजीचं लवकरात लवकर काम व्हावं अशी माझी विनंती आहे. अत्यंत सुन्न करणारी या आजींची ही सत्यकथा पाहून आम्ही व्यथित मनाने परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. प्रतीक्षा आहे ती या आजींना न्याय मिळण्याची.